न्यूज के प्रायोजक है शहादा इस्लामिक मोबाइल ऐप। अभी ऐप डाउनलोड कीजिए, रिव्यू सबमिट कीजिए और ढेर सारे इनाम जीतिए। पुण्यात एक अंगावर शहरे आणणारी घटना घडली आहे। बहिणीच्या प्रेम प्रकरणाची कुणकुण लागताच भावाने आईला हाताशी घेत तिच्या प्रियकराची हत्या केल्याची घटना समोर आली आहे। पुण्यातील चंदनगर परिसरातील गुरुवारी रात्री 11:30च्या दरम्यान ही घटना घडली आहे। मिळालेल्या माहितीनुसार मुलीच्या भावाने आणि आई अजून मित्रासह तिच्या प्रियकराला फरशीच्या तुकड्याने मारहाण केली होती। त्यात तो गंभीर जखमी झाला आणि त्यातच त्याचा मृत्यू झाला। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार बहिणीच्या बॉयफ्रेंडची आणि तिच्या भावात खुन्नस होती। वर्षभरापासून आरोपीच्या डोक्यात हा राग होता। त्याच रागातून त्याने तरुणाच्या डोक्यात फरशी घालून त्याचा खून केला। पुण्यातील चंदननगर परिसरातील गुरुवारी रात्री 11:30च्या दरम्यानची ही घटना आहे। या घटनेने पुणे पुन्हा एकदा हादरले आहे। प्रदीप अडागळे असं मृत तरुणाचे नाव आहे, तर ऋषी काकडे असं आरोपीचं नाव आहे। प्रदीप अडागळे हा ऋषी काकडे याच्या बहिणीचा बॉयफ्रेंड होता। वर्षभरापासून दोघांमध्ये खुन्नस होती। बहिणीला त्रास का देतो म्हणत कायम दोघांमध्ये वादावादी व्हायची। काल रात्री 11:30च्या सुमारास दोघे चंदननगर परिसरात असलेल्या भाजी मंडईमध्ये ऋषी काकडे, त्यांची आई सविता आणि मित्र शुभम मांढरे याने प्रदीपला थेट फरशीने मारहाण केली। यात प्रदीप गंभीर जखमी झाला। रात्रीच प्रदीपला ससूनला उपचारासाठी नेण्यात आलं होतं, मात्र आज सकाळी 10:30च्या दरम्यान प्रदीपचा मृत्यू झाला। शहादा एक इस्लामिक मोबाइल ऐप है जो आपके दीन के सफर को आसान बनाता है। इसमें हर मुसलमान की जरूरी खिदमत के लिए कई फीचर्स शामिल है। ये ऐप पूरा मुफ्त है और बिना किसी एड्स का है। ये ऐप में आपको मिलेगा अजान अलर्ट्स, किबला कंपास, मस्जिद फाइंडर, ज़कात कैलकुलेटर, कुरान, हदीथ, अल्लाह के 99 नेम, धीकर, दुआ, डार्क थीम, मल्टी लैंग्वेज सपोर्ट, शहादा GPT, ऐसे अन्य कई फीचर्स। तो अभी ऐप डाउनलोड करने के लिए QR कोड को स्कैन करिए, रिव्यू दीजिए और कई सारे इनामात जीतिए।